मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे नाथ प्रतिष्ठान त्याच्या वतीनं 28 गुंठेची जागा पण दिली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येईल. मी आता बघितलं होतं इथं आता उपोषण चालू आहे परळीत. माणूसच इथं उपलब्ध आहे. सोडलं ना, पण दिलं भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. सरकार कार्यक्रमातच बोलत होते 28 गुंठे जमीन दिली. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावतात आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळणार त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं त्याच्या ध्यानातच येत नाही. ते त्याची मस्ती जिरीतो मी. त्याला माझंच आहे काय. तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नास काय किती डावं टाकतो कोणाला भेटतो. तो हे लोक कोणाला भेटतेत फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो आता तो भेटत नाही कसा भेटत नाही. आता कोणाला पाठवतो संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथं साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवण करणं तिथं मोठमोठाले कपडे घेणं हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जातात. तू काय शिकवतो म्हणा कोण मुंबईत भेटतं किती मजल्यावर भेटते काय करते तू काय काय करतो वडवणीच्या पंपावर कोण भेटतं तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो. त्यामुळे तू जितका माया मागं ती टोळी लावणार तितका मी तुला सांगतो नाही. त्या धनंजय